आमच्या बंगल्यात आत्ता कार पार्क केली आम्ही. आले आम्हाला पहिले 500 रुपयाचं बक्षीस पत्र दिलं त्यांनी. नाही तर भैया गायकवाड डॅम मध्ये हॅमस्टर चाललंय गेलं, डॅम उरेल फक्त. 90 रुपयाची स्लीपर घ्या आणि या इकडे. हॅलो गाइस. हे गाइज वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही चाललोय लवासा सिटी आणि आम्ही रस्त्यात थांबलेलो आहे. गाइज आम आउटफिट ए गाणं नको ना कॉपरेट ना. अरे नॉनसेन्स, तुला समजून घेत जाय. न्यू टू कम्युनिटी गावची बॉयज ओपीन ना तिकडे बघ. आपण नंतर स्क्रीनशॉट मारून घ्या. सकाळी मस्त एकदम टाकाटाकमध्ये सगळे तयार होऊन आणि आता इथं चहा घ्यायला थांबलोय. आणि एक आमचा उच्ची माणूस येऊ राहिला तिकडून, आयुष्य उची जाधवांचा ऋतू. घरून निघल्यानंतर एकदम मस्त माहोल. चष्मा घालून भाकर वाटरला अजून असं लई जॉली वाटते. एकदम असा अविस्मरणीय वातावरण येतं, तुम्हाला आता शब्दात सांगू नाही शकत. ओके मध्ये काय ते डोंगर, काय ती झाडे, एकदम हिरवा. कन्नड गँग ओपी इन द चॅट. लाईक शेअर अँड सबस्क्राईब बरा. सबस्क्राईब वारमा बाई ना फोटो काढू इथं. गाडीवर ते ब्लॉग मध्ये येईल ना ते. बादशाह बॉय इचलकरंजी. हवा जादा उरली का जगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. आता मा पुढू आपला काढून बिस्किट आहे रे गाडीत. आपण पिशवी नाही ब्लॉग मध्ये टाकेल का मला. पप्पी अरे एक नंबर आला रे. तू सल्ल्यासोबत कम्पॅरिझन करू इकडे ना. पण तू पेक्षा भयान गोरे ओरिजिनल द्यायचं. जी बोलते पाऊस आला. भाऊला बाहेर भिजवलं होतं. लॉक लावून घेतली होती गाडी. धबधबा नाही बदबदा. धबधबा इन अवर लँग्वेज, स्लँग्वेज वी कॉल इट बदबदा. आले आता 20-25 मिनिटाचा ब्लॉग बनवून टाकू. आला हेच मस्त रे आपण. अरे दिसतो बारिश के मौसम में गोला तुम खाओगे. काही ते गर्मी के मौसम में होता है ना. गोला तुम खाओगे आई शपथ सांगतो. नाही रे ते रॅप आहे का सांग. गर्मी के मौसम में गोला तुम खाओगे आई शपथ सांगतो खुश हो जाओगे भावा. भारी बाग आहे. आयुष्यात हे पण छान दिसतंय. असा बी एक स्नॅप काढू शकतो. अरे बाप खरं प्रेम होतं काय मला वापस माझ्यावरच. किती सुंदर आहे हे सर्व. काय झाडी, काय डोंगर. ओके एकदम
Oh, bro, you are looking gorgeous, bro. Poor people of India, they don't have drink. They don't have money to drink in beer bar. That's why they are drinking in the nature and disturbing the nature. Bada bada. ते सांगायची गरज नाही. हा दगड घे कांद्यावर. तो दगड उचलून घे कांद्यावर. बाहुबली दगड उचलताय. एका खांद्यावर. अरे दोन्ही हाताने धर ना त्याला. अरे दोन्ही हाताने असं तर पिंड कशी पकडतो तो. हा जीव दिल खाली आता. सांगा तू आणि लात करते का. याच लागता धबधबा पाहिला. बोल रे कुठून. खोटं बोलायचं नाही. धबधब्याजवळ पाणी उडून जाऊ दे. अरे बाबा लय थंड पाणी. वापस वर गेलं परत धबधब्यातून खाली आलं. हे ते बारीक धबधबा पाय ना. बॅग मुतल्या आणि वाटलं काय आलं. कोण आता फोटो काढतो. अतिशय अविस्मरणीय म्हणल्यापेक्षा सुंदर असं वातावरण. फॉग वगैरे भेटलाय. पहिले गाडीजवळ एकदम क्लिअर होतं. आता फॉग पाहिजे किती वाढणार होत्या. पुरा किचन घेऊन येले कोल. हे बा शेगडी सिलेंडर लावतो. काय खायचंय मित्रांनो आज आपल्याला इथं मॅगी स्टॉल जाधव किचन. आणि बघा वातावरण बघा. पुरा किट घेऊन आलेलो आम्ही. खायचं क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. इथं आता दुकान टाकणार आहे आम्ही. हे आपलं लोकेशन टाकू आपण. चला आपण आपल्या दुकानाचं. चाल पटकन. इकडे ना. अरे आमचं दुकानाचं लोकेशन सामान आणलं. दुकानाचं लोकेशन का रिव्हील करायला लागेल ना. या साईडला समोरच्या साईडला लवासा आहे. आणि या साईडला पुण्याहून यावं लागतं. पुण्याहून इकडं लवासापासून 5 किलोमीटर अंतर. पहिले आमचं इथं शॉप ओपन करणार आहे आम्ही. मस्ट व्हिजिट द्या तुम्ही. आणि इथं आम्ही रील बनवणार आहे. नात करते का यावंच लागतं. क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर. हे बघा नवर न्यू बिझनेस. जॉब सोडणार दोघं बी आम्ही. हां मी बनवाला आणि वाढाला लावा दादा. और बाप काय क्लास दिसरला चालल्या तू. हो ना खर्च करेल सैनिक. आमच्या शॉपच्या माग असा एक गुलाबी तळा आहे डायरेक्ट. अरे ते नाही रे पावसाचे ते गडूळ पाणी नव्हते. हा पाणी भरणार आहे. अजून वर येईल पाणी. आणि बघा आधीच उत्सुकता आहे. लोक कधी उघडणार विचारून गेले आता 2 जण. डाम टाकडाकाचा व्ह्यू वडीलवरून. बादशाह बॉय कुठं. खाली आपण तिथं विला बुक करेल. मस्त मॅगी मिसळ भजे भोजे. ब्रँड ॲम्बेसेडर रे भाऊ पोह्याचा. पोहे बाकी नाव व्ह्यू काय म्हणतात पैसे वसूल. तिथं थोडा रस्ता थांबलो होतो आम्ही. लॉस सिटीचा फर्स्ट व्ह्यू. आणि मेन सिटी आहे इथं आतल्या साईडला गेलं का इकडे आहे. तर नमस्कार. आत्ताच जस्ट आम्ही पोचलो इथं लवासा सिटीला. आणि आल्या आम्हाला पहिले 500 रुपयाचं बक्षीसपत्र दिलं आहे त्यांनी. आणि पार्किंग ॲट ओनर प्लीज सांगून दिले त्याच्यात. कार एंट्रीला 500 रुपये चार्जेस इथं. आणि मध्ये आल्यानंतर ते डायरेक्ट ओनर रिस्कवर पार्क करा म्हणते. इथं गर्दी जशी पाहिजे तशी इथं बिलकुल नाही आहे. म्हणजे गर्दी आहेच नाही. जवळपास 50 लोक असेल फक्त. एवढ्या लोकात तर काहीच होत नाही. पण इथं आल्यावर ऑड फील झालं. आता आम्ही प्रत्येक वेळेस इथं येऊन मस्त बघून जात होतो. पण यावेळेस थोडं बाहेर जाऊन एक्सप्लोर करू म्हणलं इकडं तिकडं.
थोडं पोझिशन पाहू काय काही नाही, कारण की इथं भरपूर बंगले वगैरे लँडस्लाईड झालेले मागं, ते बघू आणि काय काय चालू आहे काय नाही बंद ते दाखवतो तुम्हाला. लँडस्लाईडमुळं डायरेक्ट बंगले पूर्ण खाली गेले, वरती हिलटापूर आहे आणि तो डायरेक्ट बंगला लँडस्लाईडमुळं खाली गेले. अबॅन्डन सिटी मिनी ते काय 50% अबॅन्डन सिटी का. आमच्या बंगल्यात आत्ता कार पार्क केली आम्ही. आहे तर तो हे तिथं पाणी मारायला लावलेलं काय झालं पावसामुळे नाही मारलं का? तिथं नाव लिहिले संजीव शाह आणि पंकज शाह म्हणून. मी अमित शाह आहे ना. इकडे याच्यावर विथ अवर बांगलो बॉयज इन द हाऊस. पुरं घर खाली आलेले आहे डायरेक्ट. त्या मत जायचं का, मत जायचं का. हा 0.5 मध्येच आहे ना. मी जाऊ का मध्ये. अरे तो बांधकामात चालूच वाटतं त्याच्यात आधी. अरे येले ग गच्चा हे कडक आहे ना पुरं गावात. आणि हे बाई इथं वरती बंगले उभे. नाही आता हे रे अरे काय नाही हे इथून जवळून येईल ते, कारण की काय ना पिलर इथं दिसतोय ना. अवघड आहे. कलरफुल सिटी सनसेट रोड. अरे वा काय फेवरेबल लाईट आहे. बोला की जास्त नावला लाईट येऊन गेली बघा. पुऱ्या सिटीची झकमारी होईल तेव्हा. इंडिया वर्सेस पाकिस्तान नुसती नेंदळी. तेव्हा इकडं मी नेंदळी पुरी असं राहतं. जिसकी चलती का नाम गाडी एकदा चालत राहिली तेव्हा लय चालती आणि मार्केट खतम तर सगळं खतम. एवढी भारी सिटी. कोणत्या तरी कोणत्या सिटी म्हणणार तू त्याची इन्स्पायर होती कशापासून. ॲम्स्टरडॅम. या ॲम्स्टरडॅमचं इथं रिटेनिंग वॉल पडली बघाली. वरती 2-3 बंगले कोसळले ते बी पाहून आलो आम्ही. आणि ॲम्स्टरडॅममध्ये किनली बिस्लरी स्टिंग. ॲम्स्टरडॅममध्ये ॲम्स्टर चाललं गेलं डॅम उरेल फक्त. बोट क्लब बंद, सगळे कॅफे बंद, सत्या अंदर. हा इथं बार पण होता एक कॅडबरीचा, पण तो बी बंद झाला इथं. आता काय उरलं काय माहिती डॅममध्ये. आता ही ऑफिशियली अबॅन्डन सिटी म्हणू शकते हिला आपण. लोकांकडं बाहेरच्या देशात World War II नंतर World War I, II झाल्यानंतर अबॅन्डन सिटी तयार झाल्या. लोक ते सिटी सोडून गेले आणि इकडं नाही राजकारणाच्या कॉन्फ्लिक्ट्समुळे होईल लपडा. जे पवार साहेबांना शिवाय देतात, राष्ट्रवादीला शिवाय देतात ना, त्यांनी बघून घ्या. त्यांच्या आयुष्यात विजन 1998ला हे विजन ठेवलं होतं त्यांनी आणि 2013ला त्या विजनवर झकमारी करून टाकली त्यांनी. म्हणजे मोदीचं गव्हर्नमेंट यायच्या पहिले विजनची झकमारी करून टाकली. हे आता अदानी शिवाय कोणी सुधरू नाही शकत मला तर वाटतं भाई. नाही गौतम आबाला फोन लाव. हा लाव भैया काय कर सारखं फोन लाव. हा गौतम आबाला नाही तर भैया गायकवाड. एवढे सिटी परत चालू करण्यासाठी काही प्रयत्न होत असेल तुमच्याकडून तर करा. हा मेसेज भैया गायकवाड पर्यंत तर पोहोचायला पाहिजे. हा भैया गायकवाड तर इथे दिसली ना भैया गायकवाड इकडे वचिरीच घेऊ नका, कारण की इकडे जर आले तुम्ही का तुम्हाला येवल्याला जाऊ देणार नाही. तर गावाला थोडं येवच आहे का तर आयुष्यात पण कचरा कोंडे सुद्धा ब्रँडेड आणले होते त्यांनी. नाही हे कचरा टाकायला हे ब्रँडेड दिसायला इथून मध्ये टाकायचं आणि त्याच्यात हे रिफिलिंग करायचं म्हणलं, एमटी करायचं म्हणल्यावर हे बाहेर काढून ते बी गंजलं. म्हणजे ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशरच आहे. आणि खुर्च्या पाहिजे ब्रँडेड बनवून ठेवले. अशा खुर्च्या तर मी आता लोक IT पार्क मध्ये नाही पाहिल्या. कुठं पाहिले का तू त्यामध्ये होते त्याच्या अँडरटिस्ट मध्ये देसी नागरिक चौकरी रे. अजून बी कचरा जमा करायला तर गार्बेज बॅग यूज करते. इकडं सगळं भांगण झालं.
आपण चाललोय आता एकदम स्टेशनमध्ये. खाली जाऊन 1-2 बंगल्याचे कधी घेऊन गेलो तिच्या आईला. फक्त हे मार भेटले बाहेर म्हणा. डझनभर घ्यायचे ठीक आहे, काही विषय नाही. नाही पहिले ती GR स्पोर्ट घ्यायची ना. वा 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 बंगला, हे फ्लॅट आहे पूर्ण. जाऊन ते फ्लॅट घेऊन घेऊ. खादून घुसून वर निघतं काय रस्ता. हां नाही हे पत्र लागले ना. अरे बाप, ऑन रोड मध्ये तू नाही मेन रोडला नाही लागला. हा मेन रोडलाच लागला. नाहीस गोली का धोका. मग तो तिथंच पाहिला असेल तो फोटो त्यांचा. नाही अरे मग त्यांनी रेस्टिक कुठतरी घातली असेल. सिटी एकदम मस्त आहे. गाडी जाते तिथून. अरे ते लावेल ना त्यांनी. हे तर फ्लॅट बेट सिस्टम बी मस्त होते. म्हणजे आता हा बी रोड खाली घुसून तिथून निघत असेल. हे ड्रॉपिंग पॉईंट असेल तो बी. पाहू तर पाहायच. पोर्टफोलिओ F1 to F3. पोर्ट ऑफ ही नाही रे, पोर्टफोलिओ नाही. आता मी पकडलं तो चुकीची इंग्लिश. ती बी चालू ब्लॉग मध्ये. ते मार्केटचे लोक. हा तुमच्या ह्याला मार्केटचे लोक. मै 90 पैसा आणि मार्केटचे लोक. वा वा वा, इथं फोटो काढला असेल मग तिने गाड्या. चुप रे, थांब ना. माट्रो सोन्याचे मास्टर आली. कोणी म्हणायचं नाही लवासाला कुत्र नाही. हे पाय कुत्र बी येत नाही. हे कुत्रे बी एवढं लिहिलं. आणि तिथं बी आलं एक जवळ. हे पा परत फॉरेनर कुत्र आहे. इथं बी घालून पाय मध्ये घालून पाय इथं. हे दिसून गेलं कडा एखाद्या नाही मग त्या बोटच्या साईडनं असं पाय तिकडून घेऊन पाय. अरे बाप, इथं गाडी लँड क्रुझर आणि देऊ पाय. हे पंचिंग बॅड बी आहे का गेला लडक्याला बाल्कनीला. बाल्कनीत येईन ती 3rd फ्लोअरची आहे. 5 स्टारची तर काय मॅनेज होऊ शकतं. हे बी खाली जाऊन बाहेर वाटतं. अरे हिचा तर वाटतं खाली. हा जर निघाला नाही त्या रस्ता तिकडून ते काय निघेलेच तो काय हे ते दे नाही का पोट पिनो तिथं. बघू आपण चाल पुढं. मस्का खायला या. एकच पीस उरेल एक. कोणत्या ग्रहावरचे प्राणी काय माहिती काय खाते काय शिवपाव काय राहते मध्ये. खोल ना बरं. खोल ना रे. अरे थांब ना. गरम मेवनीज आहे बस. हा चटणी मेवनीज काकडी टमाटा. म्हणजे पाव बर्गर आहे घेऊ. खायचंय का? नाही तेच माव बन मस्त. मी आता विचारपूस करून आलो होतो तर 100 रुपयाला सिंगल सीटवाली सायकल भेटती आणि डबल सीटवाली डबल सीटवाली 200 रुपये 500 म्हणे रे. 300 रुपयाला तर ती भेटती. आणि त्या दोन्ही अर्ध्या तासासाठी रेट आहे. ते आता काय फोटो बिटो काढायसाठी कोणाला लागत नाही. आणि इथंच थोडं अलीकडं बोट क्लब पण आहे. तिथं जेट्स की अजून स्पीड बोट वगैरे. आणि इथं आम्ही मस्त फिरायला आलो आहे बघायला. तर इथं आता मंथली रेंटवर बी फ्लॅट भेटतं म्हणे. कारण की इथं कॉलेज आहे, मॅनेजमेंटचं कॉलेज आहे, BBAचं कॉलेज आहे, MBAचं आहे, आणखी लॉ कॉलेज पण आहे. त्यासाठी बिन भरपूर लोक स्टुडंट इथं राहतं म्हणे मंथली बेसिसवर. मेंटेन्ड बाहेरच्या साईडनं नाही, ॲम्युनिटीज नाही मेंटेन. पण घरं वगैरे जे रेंटल सर्व्हिसेस आहे, सर्व्हिसेसवाले रेंटला देतात ते भरपूर मेंटेन आहे. डॅमचा व्ह्यू म्हणजे हा प्लॅन जर सक्सेसफुल असता काय शपथ इथं आल्यावर डायरेक्ट आपल्या गरीब फील झाला असतं. काय होत्या आता बी इथं गरीब फील होतच आहे पण थोडं जास्त झालं असतं. तर एवढीच माहिती इथली. हा काहीतरी हा प्लॅन याची बद्दल माहिती सांगायची म्हणजे हा प्लॅन 1998 मध्ये काहीतरी यांनी इमॅजिन केला होता. तर तेव्हा बांधकाम वगैरे चालू झालं. लँड ॲक्विजिशन आणि प्रोजेक्टसाठी स्पॉटसाठी जागा बिगा बघून ठेवली. 2013 मध्ये एखाद्या कॉन्फ्लिक्टमध्ये काय सापडला आणि त्याच्यात हे होऊन गेलं. पाणी अडवल्यामुळं काहीतरी एखाद्या जे शिरवळगडचे गाव आहे ग्रामस्थ लोक आहेत त्यांनी पूर्ण प्रोटेस्ट वगैरे केला. आणि त्या प्रोटेस्टच्या टायमाला मग 2013 म्हणजे आय थिंक या डॅममुळं काहीतरी सीन झाला असं निकडच्या पाणी. आणि याला जास्त वॉटर सप्लाय लागत. नाही पाणी कन्झ्युम बिले केलं असतं ना. कारण की 2 ते 3 लाख लोकांची कॅपॅसिटी असणारी टाउनशिप बांधण्यात आलेली होती. पण व्हिजन मोठं होतं. पण आता काय आपल्याकडे राजकारण चालूच असतं. ते खेकडा प्रवृत्ती कोणाला कोणी पुढे जाऊ देत नाही. कोणाला म्हणजे एका डायरेक्ट
आता नाण्याची दोन बाजू आहेत. इथल्या स्थायिक ग्रामस्थांना काही अडचणी आल्या असतील तर आम्हाला माहित नाही. ती साईड अजून आम्हाला डिटेलिंग मध्ये माहित नाही. म्हणजे आहे ते डेव्हलपमेंटच्या मागं काहीतरी पर्यावरणाचा नासधूस पण असते. पण मला वाटतं जेवढा नासधूस झाला असता त्याच्यापेक्षा जास्त फायदा आला असता. रेव्हेन्यू जास्त. हा, कारण की गावात काय भेटणार इथला टॅक्स असा पण लोकलच्या ग्रामपंचायतलाच गेला असता. लोकलच्या ग्रामपंचायत डेव्हलप झाली असती. लोकलच्या लोकांसाठी इथं कॉलेज बिलेज बी आहे, ते बी त्यांनी बांधून दिले. बँका तिथं 4-5 बँका पाहिल्या आम्ही, त्या बी वर्किंग आहे. ATM वर्किंग आहे. आणखी इथं कॉन्व्हिकेशन सेंटर होते, लग्न विवाहाचं अमकं दमकं. इमर्जन्सीसाठी यांना हॉस्पिटल घाटीजवळ नसतं, इथं हॉस्पिटल पण आले होते. भरपूर गोष्टी अवेलेबल झाल्या असत्या. यांचेच पोरं इथं जॉब बिबला लागले असते. रोजगार मेन म्हणजे रोजगारलाही अवेलेबल झाला असता. पण आता कोणत्या कॉन्फ्लिक्टमुळं काय झालं काही नाही. इथं एखाद्या गावातले 10-12 स्पोर्ट्समॅन तयार झाले असते. इथं ऑडिटोरियम आहे, स्पोर्ट्स आहे, जिम आहे, सगळं बनवलं डायरेक्ट. म्हणजे एखाद्या 2-3 लाख लागणाऱ्या लोकांना जेवढ्या गोष्टी लागत्या तेवढ्या गोष्टीचं इथं प्रॉपर प्लॅनिंग झालं होतं. आय थिंक याची प्लॅनिंग पण इंटरनॅशनल कंपनीने केली होती माझ्या तरी, मग टाउन प्लॅनिंग. कारण की आपल्याकडे बी आता ती लेवलचे लोक आहे, पण 1998 मध्ये नसेल एखाद्या वेळेस. मी नव्हतो मी हां हां, त्याचं प्लॅनिंग झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी याचा जन्म झाला नाही तर यांनी प्लॅनिंग सांभाळून घेतली असती. झालं लगेच प्लॅनिंग सांभाळून घेतली असती. 1 वर्ष थांबली पाहिजे होती. 1 वर्ष ते 99 ला जर चालू केला असतं ना, लावासा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. आंबेवाली आंबेवाली 1999 ला चालू केला होता त्यांनी. आणि आंबेवाली सक्सेस आहे. आंबेवालीचं डायरेक्ट त्यांनी ती लँडच गेली डायरेक्ट पूर्ण विकत. आणि त्यांनी सेल आउट काहीच केलेलं नाही तिथं. हे यांची फक्त सोसायटी राहणार होती आणि फ्लॅट्सचे सारखं सगळं सेल करून टाकलेलं आहे त्यांनी. आणि इथं भरपूर प्रॉपर्टी त्यांनी सॉर्ट आउट केलेलं आहे. कारण की आपण फ्लॅट घेताना कसं करतो का पहिले इनिशियलला आपण बुकिंग अमाऊंट देतो. जसं तर स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन वाढत जातं तसं सगळ्यांची इथं सगळं प्रायव्हेट आहे. आणि आता काय केलं मेक माय ट्री पण मोठ्या ज्या कंपन्यांनी काय केलं तिथं 10-10, 15-15, 20-20 जसे कॅपॅसिटीनुसार मेक माय ट्रिप एकच कंपनी सांगतोय मी. भरपूर अशा कंपन्या आहेत, हॉस्टेल वगैरे त्यांनी घेतला असं इथं रेंटनी. आणि ते स्वतः ऑपरेट करून त्याचं मेंटेनन्स करून रेंटना देतात ते. आता लवासा सिटीमध्ये आपण जेव्हा बुकिंग करतो लवासा व्हिला इन लवासा सिटी आपण जर गुगल वगैरे सर्च केलं तर मोठ्या कंपन्यांचेच नाव येतं पहिले. कारण की हे छोटे डीलर आहेत तिथं त्यांचे आपले लोकल कॉन्टॅक्ट राहतात. हे लोकल कॉन्टॅक्टवाले हे नाही करू शकत का बाबा ॲड देऊन एजन्सी म्हणून तेवढं मार्केटिंग वगैरे. पण यांना जमतोय, भारी करत्या असं. मग आता थोडाफार रेव्हेन्यू चालू आहे. इथून ते बावळे थोडे ओनरच्या रिस्कवर पार्किंग करा म्हणते आणि 500 रुपये पार्किंगचे घेत्या. ते आय डोंट थिंक सो दॅट मेक सेन्स. बट जे आहे ते चालू आहे. परिस्थिती खतरनाक आहे. राम कार्यक्रम आहे. आता आम्ही डायरेक्ट तिघ सारखं चालतो. स्केटिंग हा, ज्याला कोणी स्केटिंगची ट्रेनिंग घ्यायची असेल तर बघू शकता. दिस इज उलुलुलू. स्केटिंग शूज घ्यायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही स्लीपर घ्या. ढुंगावर आपटशी इकडे साईडला 90 रुपयाची स्लीपर घ्या आणि या इकडे. ड्रायव्हरचं मार्केटिंग उद्या लग्न आहे रे. उद्या नाही 1 तारखेला यार. देखो महंगी जागा आहे. तुम्ही म्हणता ना आपल्याला स्वस्त जागेवर मिळतो. ते फोटो राहिले पाहिजे का बघा कस्टमर तुमच्यासाठी लाईक आले पाहिला. रिस्क आहे तो, रिस्क लाईक नाही करणार रे. अरे बाप, हे बा इथं बी कार्यक्रम 25 आहे. इथं बी सोडा बिडा जिथं जा तिथं विषय हार्डच आहे लोकांचा. नाही मला हे नाही कळून राहिलं ते राजे महाराजांच्या काळात नव्हतं काय त्यांनी कायला भांडणं केले असते. इकडे येऊन दारू बिरू पिले असते, पार्ट्या केले असते, कायला भांडणं वार झाले असते. युद्ध झाले असते तेव्हा जर लावासा असतं. नाही युद्ध त्याच्यासाठी नाही होईल. युद्ध ज्याचं त्याच्या वर्चस्वासाठी. आय थिंक साल्या इथं भारी पोटगी सेंटरला मध्यम बाकी. जोकर पाहिले तू? नाही जोकर नाही तो काय तिथलं जावं बी लागेल चाललेला. नाही ये तू तो संडाची चप्पल घेऊन इथं फोटोचा आधी भारी स्पॉट दिसतोय. मस्त इथं फोटो काढू.
मला घ्यायची गेली नंगट माणूस आहे. तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. आम्ही आलो आता जेवण करायला, जेवण करतो आणि आता खूप टायर्ड झालो आहे आम्ही. टायर्ड बरोबर ना आता. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एक्झॉस्टेड पण खूप आहे आणि झोप पण खूप येते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द आणि अजून नेक्स्ट मधून व्लॉग. पैसे पाठवतो थोडेफार. अजूनमधून थोडे 7588643768 थोडंफार पेट्रोल पाण्यापुरते चहा बी पुरते थोडेफार पैसे पाठवतो. आधीच धन्यवाद.